तर विषय असा आहे, चला सुरू करू. तर आज इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात त्याला काय म्हणतात की इम्पॉर्टंट, म्हणजे ज्याला आपण कोर पार्ट म्हणतो इकॉनॉमिक्सचा, एक न्यूज ही आलेली होती किंवा आलेली आहे. व्यवस्थितपणे बघा. त्याला काय म्हणतात की रुपया घसरू द्या, विषय कळली इथपर्यंत. व्याजदर वाढवू नका. या स्टेटमेंटचा कॉन्सेप्च्युअल अर्थ हा काय होतो, बरोबर? म्हणजे कंबाईन मध्ये किंवा राज्यसेवेमध्ये कुठेही पण ट्रेड नावाचं प्रकरण जेव्हा आपण शिकतो, त्या ट्रेड नावाच्या प्रकरणामध्ये याचा अभ्यास होणार आहे. आपल्या बेसिक बॅच मध्ये पण आपण हे घेतो किंवा ज्या नवीन बॅचेस चालू आहे आपल्या त्याच्यामध्ये घेऊ आपण. पण आता याचा थोडा संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करू. इकॉनॉमी कठीण का बरं वाटते, याचं कारण आपण त्याचं न्यूजपेपर सोबत समन्वय नाही साधू शकत. आणि हा एकमेव असा सब्जेक्ट आहे बरं का, की ज्याला न्यूजपेपरची गरज भासते. म्हणजे आज बँका, सरकारी बँका 11+1 असेल ना, तर उद्या 11+1 असेलच याची गॅरंटी नाही आहे. आज त्याला काय म्हणतात की एखाद्या कंपनीमध्ये सरकारचा हिस्सा हा 7-8% जर असेल ना, तर उद्या असेलच याची गॅरंटी नाही आहे. म्हणून हा खूप डायनॅमिक सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स. पॉलिटी आणि बाकीला तेवढी करंट अफेअरची गरज भासत नाही. विषय काय, रुपया घसरू द्या, व्याजदर वाढवू नका. 2 मिनिटात सांगतो कन्सेप्ट, जास्त वेळ लागणार नाही. थोडं व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेटली बघा. आणि अशा लोकांनी तर व्यवस्थित बघा ज्याला इकॉनॉमिक्स ठीकठाक जमत नाही. आता रुपया घसरू द्या. पहिल्यांदा बघा, जेव्हा आपण म्हणतो रुपयाचं मूल्य, त्याचा अर्थ बघा काय आहे. मी जास्त डीप मध्ये जात नाही, फक्त त्या स्टेटमेंटकडे आपला मोर्चा वळतो. रुपयाचा मूल्याचा अर्थ काय होतो की $1 तुम्हाला 85 रुपये द्यावं लागत असेल. $1 ₹85 याला म्हणतात रुपयाचं मूल्य. $1 ओके, 85 रुपये याला म्हणतात रुपयाचं मूल्य. तर $1 म्हणजे ₹1 का बरं नाही? कारण ज्याला आपण पीपीपी म्हणतो, पर्चेसिंग प्रायोरिटी जे म्हणतो, ती प्रत्येक देशाची सारखी नसते, ती वेगवेगळी राहते. त्यामुळे $1 म्हणजे ₹1 होत नाही. पहिला मुद्दा क्लिअर. सर म्हणजे $1 म्हणजे 85 रुपये हे कोण ठरवते हो? हे ठरवण्याचं काम हे IMF ला आहे. आणि हाच तुमचा 2025 पूर्व परीक्षेचा प्रश्न होता. 1971 पर्यंत आठवते. SDIचं मूल्य कशावरून ठरायचं, हा प्रश्न होता PYQ. हे IMF ठरवते. कसं ठरवते सर? हे ठरवते तुमच्या जवळ फॉरेक्स म्हणजे परकीय चलन किती आहे, बरोबर? आणि परकीय चलनामध्ये परकीय चलन, डॉलर, SDR आणि IMF ट्रंच या बाबींचा समावेश होतो. आपण अभ्यासू नंतर, काय प्रॉब्लेम नाही. पण मेन आहे याच्यात की फॉरेन करन्सी म्हणजे तुमच्याकडे डॉलर किती आहे. पण फक्त डॉलरच नाही, बाकी करन्सी पण आहे याच्यात. पण मेन 85% त्या फॉरेन करन्सीमध्ये व्हॅल्यू ही डॉलरची आहे. आता उदाहरणार्थ $1 म्हणजे म्हणजे $1 जर समजा तुम्हाला काय करावं लागत असेल, $1 समजा तुम्हाला 85 वरून जर समजा 80 रुपये द्यावं लागत असेल, याचा अर्थ समजून घ्यायचं, रुपया हा काय झाला, स्ट्रॉंग झाला. $1 85 रुपये द्यायचे होते, आता $1 किती 80 रुपये द्यावे लागते, याचा अर्थ रुपया स्ट्रॉंग झाला. आणि जर समजा तुम्हाला ओके, इथे कट मारतो. समजा तुम्हाला $1 साठी जर आता 90 रुपये द्यायचे असेल, याचा अर्थ समजून घ्यायचं डॉलर वीक झाला, सॉरी रुपया वीक झाला. म्हणजे 85 चे 80 होणं, बरोबर, म्हणजे हे स्ट्रॉंग होणं रुपया, कारण कमी पैशामध्ये काम दिल्या जाऊन राहिलं ना. आणि $1 साठी जर 90 रुपये द्यायला लागत असेल तर रुपया वीक झाला. चला कळली इथपर्यंत? रुपया काय झाला, वीक. ही न्यूज जर बघितली, रुपया घसरू द्या, याचा अर्थ हा होतो की रुपया 85 वरून हा 90 वर गेला, याला म्हणतात घसरणे. समजलं? $1 साठी जेव्हा आपण किती देऊन आलो, तो 85, आता किती द्यायला लागलो, 90, याला म्हणतात रुपया घसरणे. रुपया घसरणे म्हणजे जास्त पैसे द्यायला लागणे. रुपया स्ट्रॉंग होणे म्हणजे कमी पैसे द्यावे लागणे. कोणाच्या तुलनेमध्ये? डॉलरच्या तुलनेमध्ये. इथपर्यंत समजलं का? मला क्लिअर कट सांगा. इथपर्यंत लक्षात आलं का? मला सरळ सरळ सांगा. इथपर्यंत ओके, चॅट बॉक्स मध्ये वापर करा. इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत एकदम ओके. मी चॅट बॉक्स बघून घेतो आपल्या बाजूनं. ठीक आहे, हा. आता क्लिअर करा.
आता बरोबर बघा, आता बघा, मी आहो अमेरिकेमध्ये. कुठं आहो? अमेरिकेमध्ये. ओके. आता मला सांगा, आता मला सांगा, आता मला सांगा, हे सगळे सांकेतिक आकडे हा. रुपया घसरणे, रुपया घसरणे याचा अर्थ 85 चे किती देणे? 90 देणे. रुपया घसरणे याचा अर्थ 85 चे किती देणे? 90 देणे. ओके. इथं रुपया वीक झाला, बरोबर, पण इथं डॉलर स्ट्रॉंग झाला. काय झाला? डॉलर स्ट्रॉंग झाला इथं. समजलं इथपर्यंत? आणि जेव्हा रुपया हा घसरतो तेव्हा एक पॉइंट आपल्या बाजूनं पॉझिटिव्ह होतो. ओके. जेव्हा त्याला काय म्हणतात की रुपया घसरतो तेव्हा एक पॉइंट आपल्या बाजूनं पॉझिटिव्ह होतो. तो पॉइंट म्हणजे काय? तर भारताची निर्यात वाढते काही प्रमाणासाठी. काय वाढते? निर्यात. जेव्हा रुपया घसरतो, आपण व्यापार प्रकरणामध्ये अवमूल्यन प्रकरण शिकणार, घटक शिकणार. जेव्हा रुपया घसरतो तेव्हा लक्षात ठेवायचं काय वाढते? निर्यात वाढते. का बरं निर्यात वाढते? याचं कारण डॉलर स्ट्रॉंग झाल्यामुळे विदेशी व्यक्तींना डॉलर कमी द्यावा लागतो. म्हणजे आधी जर त्याला एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे जर समजा 85 $1 द्यावं लागत असेल, म्हणजे 85 रुपयासाठी, तर आता त्याला 90 रुपये हा वीक झाल्यामुळे त्याला डॉलर कमी द्यावा लागतो. म्हणजे 0 पॉइंट. म्हणजे उदाहरणार्थ सिंपल समजू, आधी वस्तू $1.5 मिळत असेल तर आता $1 मिळायला सुरुवात होते. त्यामुळे आपली निर्यात वाढते आणि त्याची आयात स्वस्त झाल्यामुळे त्याची आयात वाढते. पण काही काळासाठी बरं का, पण काही काळासाठी. मी आपल्या बेसिक लेक्चरमध्ये पण हे बोललेलो आहे की निर्यात वाढते पण काही काळासाठी, पण वाढते ना तेवढ्या वेळासाठी. पण ही निर्यात वाढल्यामुळे, बरोबर बघा, आता मुख्य मुद्द्यावर आलो आपण, समाधान. ही निर्यात वाढल्यामुळे साहजिक आहे भारताला डॉलर मिळेल. काय मिळेल? डॉलर. आणि जसा भारताला डॉलर मिळेल, बरोबर, म्हणजेच भारतामध्ये फॉरेक्सचं प्रमाण वाढेल. आणि 2 मिनिटापूर्वी मीच तुम्हाला बोललो ना की याच फॉरेक्सवर या रुपयाचं मूल्य अवलंबून आहे. जेवढं फॉरेक्स जास्त असेल तेवढं रुपया स्ट्रॉंग, म्हणजे जिथं 85 रुपये द्यावं लागतात तिथं किती होईल? 80 रुपये. म्हणजे तुम्हाला कळलं का की जसा रुपया घसरला त्या रुपयानं स्वतःलाच स्ट्रॉंग करून घेतलं. हे कळलं का? जसा रुपया घसरला 85 चे 90 झाले, तसं डॉलर स्ट्रॉंग होऊन आपली निर्यात वाढली, कारण त्याची आयात स्वस्त झाली. त्यामुळे भारताची निर्यात वाढल्यामुळे परकीय चलन आलं. परकीय चलन आल्यामुळे रुपयाचं मूल्य हे स्ट्रॉंग झालं. स्ट्रॉंग होणे म्हणजे 85 चे किती होणे? 80 होणे. आणि रुपया जेव्हा स्ट्रॉंग होतो तेव्हा मग निर्यात कमी व्हायला सुरुवात होते. निर्यात कमी व्हायला काय होते? सुरुवात होते आणि पुन्हा रिपीट प्रोसेस तयार होते. समजलं का? दुसरी बाजू आपण नंतर बघू. पण तुम्हाला कळलं का हे नॅचरली कसं होऊन राहिलं? हे नैसर्गिक कसं होऊन राहिलं? हे समजलं का? मला पटकन सांगा. हे लक्षात आलं का? मला सांगा. हे नैसर्गिक होऊन राहिलं. बरोबर वाटल्यास एक वेळा अजून सांगून राहिलो. हे वाक्य बघा, आपलं हे समजायचं आहे. रुपया घसरू द्या, व्याजदर वाढवू नका. इथे यांचं बघा एक सुंदर यांनी एक हे केलेलं आहे. ते म्हणतात की बाबा, ते म्हणतात की आता जो परिणाम आहे ना, हे बघा, हे बघा रे इथपर्यंत. बाह्य आर्थिक समतोलातील बिघाडाचे प्रतिबिंब म्हणून आहे. त्यामुळे रुपयाचे मूल्य कृत्रिमरित्या राखून धरण्याऐवजी त्याला परिस्थितीनुरूप स्वतःत बदल करू देणे आवश्यक आहे. परिस्थितीनुरूप स्वतःत बदल. परिस्थितीनुरूप स्वतःत बदल म्हणजे काय? तर याचा अर्थ हा होतो, जे तुम्हाला म्हटलं की आता रुपया हा घसरून आला, 85 ते 90, 90 ते 95 होऊन राहिलं. अरे पण तुमची निर्यात वाढत आहे ना काही काळासाठी, त्यामुळे तुमच्याकडे डॉलर येऊन राहिलं. काही काळासाठी वाढते बरं का बाबा हे. त्यानंतर फॉरेक्स आलं. फॉरेक्स आल्यामुळे रुपया ऑटोमॅटिक स्ट्रॉंग झाला. रुपया स्ट्रॉंग झाल्यामुळे साहजिक आहे आता निर्यात कमी होईल, पुन्हा परकीय चलन कमी होईल. तेच इथं आरबीआयचे जे माजी गव्हर्नर आहे त्यांचं म्हणणं आहे की परिस्थितीनुरूप स्वतः बदल करू देणे आवश्यक आहे. घसरणारा रुपया कोणतेही धक्के पचवणाऱ्या नैसर्गिक शोषकासारखे काम करतात. हे कळलं का? नैसर्गिक शोषकासारखे. बघा तुम्ही, आहे नैसर्गिक शोषकासारखंच.
ओके, ज्या लोकांनी उशिरा लेक्चर बघायला सुरुवात केलं असेल त्यांच्या डोक्याच्या वरून चाललं असेल. ओके, सुरुवातीपासून लेक्चर बघा, व्यवस्थित तुम्हाला समजेल. कळलं का मी काय म्हणलं? तर मी काहीच नाही बोललो. पॉइंट नंबर 1 मी तुम्हाला म्हणलो की रुपयाचं मूल्य ओके हे कसं ठरते? तर हे ठरते आपल्याजवळ जेवढं फॉरेक्स जास्त असेल, आपल्याजवळ जेवढं फॉरेक्स म्हणजेच त्याला शब्द आहे डॉलर म्हणजे परकीय चलन, हे जेवढं जास्त असेल तेवढा रुपया हा काय होतो? स्ट्रॉंग. हे पहिला मुद्दा मी बोललो तुम्हाला. मग मी काय म्हटलं? समजा आज $1 एक उदाहरण घेऊ, तुम्हाला ₹80 द्यावे लागतात. नंतर $1 80 चे झाले ₹85. 80 चे ₹85 होणे म्हणजे याला म्हणतात मूल्य घसरणे. हे कोण घसरवते? हे कोण ठरवते? हे IMF प्लस RBI हे दोघं ठरवते. कसं ठरवते त्याच्यामध्ये मी काय जात नाही. पण ऑन द बेस कुठल्या बेसवर ठरवते? हे ठरवते तुमच्याकडे फॉरेक्स किती आहे यावर. झालं? रुपया जेव्हा घसरतो तेव्हा एक पॉझिटिव्ह पॉइंट होतो काही काळासाठी. तो म्हणजे काय? तर भारताची निर्यात वाढते. पण तेवढं स्ट्रॉंग पॉइंट पण पाहिजे बरं का, तेवढं प्रोडक्ट पण पाहिजे. काय वाढते? निर्यात. आणि सोबत एक निगेटिव्ह पॉइंट होतो, तो म्हणजे भारताची काय वाढते? आयात. भारताची आयात पण गडबड होऊ शकते. म्हणजे जास्त रुपये. पण आयात होऊ नये म्हणजे आयात होऊ नये म्हणून उपाययोजना आपण ऑलरेडी केलेली आहे. कोणतं आठवते? डॉलरवर प्रतिबंध लावले, हे सॉरी क्रूड ऑइलवर प्रतिबंध वगैरे लावले ते. पण मला सांगा, पण निर्यात वाढल्यामुळे काही प्रमाणात डॉलर मिळेल. आणि आताच तुम्हाला सांगितलं की जसं डॉलर मिळते, जसं डॉलर येते, तसं रुपयाचं मूल्य स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. म्हणजे 80 चे सांकेतिक आकडे आहे 75 व्हायला सुरुवात होईल. आणि 80 चे 75 होणे म्हणजे रुपया स्ट्रॉंग होणे. काय झालं इथं? स्ट्रॉंग झाला. चला कळली इथपर्यंत? तर या तऱ्हेनं $1 म्हणजे आता ₹75 हे जे रुपया स्ट्रॉंग झाला हा बघा ऑटोमॅटिक झाला. काय झाला? ऑटोमॅटिक म्हणजे नैसर्गिक शोषकासारखं काम केलं त्यानं. बघा हे वाक्य काय काम केलं त्यानं? हे वाक्य बघा इथं बरोबर तुम्हाला हे दिसते. हे वाक्य वाचा. 2 मिनिटं मी याला हे करतो. हे बघा हे आहे ना, हे बरोबर वाचा, तुम्हाला कळेल. हे वाक्य एवढं जे दिलं आहे ना, हे वाक्य बरोबर वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. एवढं दिसते आणि मला वाटतं क्लिअर दिसत आहे. नसेल तुम्ही सांगतो. रुपयाचे मूल्य कृत्रिमरित्या रोखून धरण्याऐवजी त्याला परिस्थितीनुरूप स्वतः बदल करू देणे आवश्यक आहे. घसरणारा रुपया हा कोणतेही धक्के पचवणाऱ्या नैसर्गिक शोषकासारखे काम करू शकतो असे त्यांनी नमूद केले. हे आपण व्यापार प्रकरणामध्ये आपण शिकत असतो, पण आज हे समजणं गरजेचं आहे. विषय कळला का बाबा? की नेमकं कारण एमपीएससी करतो, एमपीएससी मध्ये ही डिमांड आहे एक्झामची, टू अंडरस्टँड द क्वेश्चन. पुस्तकातून जे प्रश्न येतात ना, ते चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळे बरोबर करतात. बरोबर? 5च्या वर जायला थोडे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न करेक्ट झाले पाहिजे आणि 10च्या वर जायला हा फ्रंट ओपन करायला लागते. चला कळलं का? मला सांगा. ओके चला. हे बघा हे खूप सुंदर अनालिसिस दिलेलं आहे सरांनी इथं. हे बघा बघा. हे वाचा. चलन संकट हे शेवटी विश्वासावरचे संकट असते. ओके, गुंतवणूकदार, आयातदार आणि सामान्य नागरिकांना रुपया आणखी घसरेल असे वाटू लागल्यास त्यांची धास्तीलेली कृतीच घसरण अधिक तीव्र बनवते. ओके, निर्यातदार परकीय चलन आणण्यास विलंब करतात, आयातदार डॉलर घाव करतात आणि सोन्याकडे वळतात. समजलं? चला कळलं का? मला सांगा. अरे कळलं का? अरे समजलं का? मला सांगा. हे पटकन सगळ्या गोष्टी मला लगेच चॅटबॉक्स मध्ये तुम्ही वापरा. मी मुद्दामून थांबून ठेवलेलं लेक्चर आपलं एकदम परफेक्ट. तर हे समजणं गरजेचं आहे. तर मला असं वाटते की आता हे लक्षात आलेलं असेल. नसेल आलं तर मला सांगा एक वेळा व्यवस्थित.